Audio Jungle. हाय हॅलो नमस्कार मित्रांनो, जीवन एक अश्वमेध या आपल्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत करतो. आय होप सर्वजण छान असतील, स्वतःचे आणि इतरांची काळजी घेत असतील. त्यासोबतच मित्रांनो, आयुष्य जगत असताना दुःख हे भरपूर येणार आहे. त्या दुःखाला फेस करत आनंदी राहण्याचा प्रयत्न करा, समाधानी राहण्याचा प्रयत्न करा. आणि कोणतंही दुःख आयुष्यात आलं तर चेहऱ्यावरती स्माइल ठेवा. आपलं दुःख कोणाला सांगू नका, कारण हे दुनिया फक्त तमाशा बघण्याचं काम करते. कारण हे कलियुग आहे आणि कलियुगाचा एक नियम आहे, आपलं जर दुःख दुसऱ्याला सांगितलं तर ते दुःख जास्त होतं, कमी नाही होत. म्हणून आपलं दुःख आपल्या जवळ ठेवा, त्यावरती मार्ग शोधा की आपलं दुःख कसं काय कमी होईल. मित्रांनो, तुमच्यासाठी मी जीवनातील किंवा आयुष्यावर रिलेटेड असलेल्या घटना, कथा किंवा जे घडतं सत्य घटना घेऊन येत असतो. त्यासोबतच आपण समाजात वावरतो, आपल्या अवतीभोवती काही घटना घटत असतात, चांगल्या गोष्टी वाईट गोष्टी आपल्या नजरेस येत असतात. त्याच प्रकारे सामाजिक चांगली वाटचाल हवी हा माझा येतो. तशीच एक चांगली गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलो. मित्रांनो, कसं आहे, काही गोष्टी आपल्याला घडवत असतात, जीवनाचा सार देत असतात, तर आपल्याला त्यातून प्रेरणा मिळत असते. आज तशीच एक गोष्ट मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो. त्यात एक आई आहे, एक मुलगा आहे. मुलाचं नाव राजू आहे. राजू लहान आहे, पण त्याला दुनियादारीची ओळख आहे. आपल्या आईवर त्याचं प्रेम आहे. आई कष्ट करणारी आहेत, आपल्या मुलाचं चांगलं होईल या आशेने ती जीवन जगत आहे. खूप काही वर्षापूर्वी राजूचे वडील त्याला सोडून या प्रपंचातून निघून गेले आणि आता सर्व संघर्ष आईचा चालू झाला. एक गोष्ट आपल्याला जीवनाचा असा सार देऊन जाईल की त्या आयुष्यभर आपल्याला आठवण येत राहील. फक्त व्हिडिओ स्किप करू नका, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. मित्रांनो, तुमचा जास्त वेळ घेणार नाही, आपण आपल्या स्टोरीकडे जाऊया. आपल्या गोष्टीमध्ये दोन पात्र आहेत, एक राजू आहे, एक त्याची आई आहे. आई काबाड कष्ट करणारे, मुलगा राजू आहे, तो लहान आहे. प्रपंचामध्ये म्हटलं हळद मीठ तेल खूप काही गोष्टी लागतात, पण सोबतच आयुष्य जगत असताना राजू आता 5वीला आहे. कारण दिवस काळ कोणासाठी थांबत नाही. नाहीतर तुम्ही बोलणार की राजू लगेच कसा 5वीत गेला, तर काळ वेळ कोणासाठी थांबत नाही. म्हणून वेळेची काहीतरी सीमा असते, म्हणून राजूला आपण 5वीत बसवलं. म्हणजे राजू आता 5वीत आहे. समाजाचा आरसा घेऊनच, समाजाचा आढावा घेऊन मी तुमच्यापर्यंत ही स्टोरी पोहोचवतोय. कारण कुठे ना कुठे अशा गोष्टी घडत असतात, त्या आपल्याला प्रेरणा देतात. त्याच प्रकारची आजची गोष्ट. मित्रांनो, दिवस महिने वर्ष बदलतात. राजू थोडा मोठा होतो, राजू 6वीला जातो. आई आपले प्रयत्न चालू ठेवते, काबाड कष्ट करते. आपल्या मुलाचं काय असेल, मग त्यामध्ये कपडा लत्ता, खाणं पिणं, त्याला काही भजी खायची असेल तर भजी बनवून देत असते. त्याला काही चप्पल घ्यायची असेल तर चप्पल घेऊन देत असते. म्हणजे एका मुलावर आपल्या आईचं म्हणजे त्या प्रेमाला शब्दात मांडू शकत नाही, असं त्या आईचं आपल्या मुलावर प्रेम असतं. कारण एक आई फक्त आई नसते, तर एक आई बापाचं पण कर्तव्य पार पाडत असते. हे आयुष्य खूप कठीण आहे मित्रांनो. या आयुष्याची चव ज्याने कोणी चाखली असेल किंवा घेतली असेल, त्याच्या आयुष्यात दुःख नक्की आलं असेल. तसंच राजूच्या आईच्या आयुष्यात खूप दुःख आहे. तरी प्रपंच म्हटला तर तो प्रपंचाचा गाडा राजूची आई ओढत आहे. आपल्या मुलाकडे बघून जगत आहे. दिवस कोणासाठी थांबत नाही. राजूसाठी किंवा त्याच्या आईसाठी वेळ काळ काही थांबत नाही. एक दिवस त्याच्या आयुष्यात असा येतो, शेजारचे काका किंवा शेजारील व्यक्ती
राजूच्या आईला बोलतात की शेजारचे काका असतील ते बोलतात की दुसऱ्या गावी यात्रा आहे, मी राजूला घेऊन जाऊ काय? यात्रा म्हटल्यावर डोळ्यासमोर चित्र उभं झालं असेल. अर्थातच गावची जे लोक बघत असतील त्यांना हा विषय माहित असेल की यात्रा म्हटल्यावर तिथे पाळणा, जिलेबी, खाऊ, शेवचिवडा आणि कपडे, खेळणी वगैरे असं सर्व असतं. राजूची आई परमिशन देते त्या काकांना घेऊन जावा. राजूला ते घेऊन जातात. सकाळची वेळ असते. राजू मस्त छान अंघोळ वगैरे करून कपडे वगैरे त्याचे म्हणजे घालून त्या काकांसोबत बाईकच्या मागे बसून जातो. तिथे गेल्यानंतर तो यात्रेत फिरतो. त्याला काही खेळणे आवडतात, पण राजूचं मन हे सर्व त्याच्या आईकडे असतं. होतं असं की आता फ्लॅशबॅक मध्ये जाऊया, थोडं मागे जाऊया. होतं असं की जेव्हा राजूची आई स्वयंपाक करत असते, जेवण बनवत असते, त्यावेळीच त्या चुलीवर भाकरी भाजत असताना, चपाती करत असताना आईच्या हाताला चटके लागतात हे राजू बघत असतो. या गोष्टीचा त्या बारक्या मुलावरती परिणाम असा होतो, त्याच्या डोळ्यासमोर यात्रेत फिरत असताना तो एक गोष्ट शोधत असतो, ती म्हणजे साधारण वाटणारी मोठी गोष्ट, पकड. कारण का की आपल्या आईचं काम सोपं होईल, आपल्या आईचे हात भाजतात, ती भाजणार नाही. म्हणून हा मुलगा त्या काकांकडे हट्ट करतो की मला एक पकड घेऊन द्या. काका कुतूहलाने त्याला विचारतात की रे बाळा, तुला पकड का हवी? तो बोलतो की माझी आई जेवण बनवत असताना माझ्या आईच्या हाताला चटके लागतात, तिचे हात भाजतात. आणि त्या बारक्या मुलावर दया येते. त्याला म्हणजे त्या काकांना असं वाटतं की अजून याचं वय किती लहान आहे आणि याला एवढ्या मोठ्या गोष्टी कळतायत. हे असतं एका मुलाचं आपल्या आईवर असलेलं प्रेम. मित्रांनो, राजू त्या काकांकडे जेव्हा बोलतो की मला पकड हवी आहे, ते काका बोलतात ठीक आहे, आपण जाताना तुला पकड घेऊन देऊया, म्हणजे आपण घेऊया. त्याला आनंद होतो. आनंद सोबत त्याला भूक लागली असते. ते काका त्याला हट्ट करतात की आपण चल काहीतरी जिलेबी वगैरे, शेवचिवडा वगैरे काय असेल ते खाऊ आणि मग घरी जाऊया. घरी जात असताना आपण घेऊया पकड. पण हा जो राजू असतो हा खूप सेन्सिटिव्ह असतो, खूप म्हणजे भोळा भाबडा असतो. त्याला वाटतं जर मी काही खाल्लं तर मला हे काका ती पकड घेऊन देणार नाही, आणि या हिशोबाने तो काही खात नाही, पित नाही, किंवा त्याचं मन सारखं त्याच गोष्टीकडे जातं की मला ती पकड हवी आहे, मला ती गोष्ट हवी आहे. आणि तो काकांकडे सारखं तेच बोलत असतो. हे काका बोलतात ठीक आहे, आपण पकड घेऊया आणि मग घरी जाऊया. पकड घेतात. राजू बाईकवर मागे बसतो. आता गाडी त्याच्या गावाच्या दिशेने निघाली. जात असताना त्याच्या मनामध्ये खूप विचार असतात की आता माझ्या आईच्या हाताला चटके लागणार नाही, हे ते सर्व गोष्टी. त्या राजूच्या ठिकाणी आपल्याला फील करा मित्रांनो की आपण कधीतरी आपल्या आईसाठी अशी गोष्ट केली आहे काय? जर केली असेल तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की कळवा. आपण आपल्या गोष्टीकडे आता वळूया. घरी पोहोचतो. संध्याकाळ झालेली असते, 6-7 वाजलेले असतात. बाईकवरून उतरतो. काका पण बोलतात जा राजू, दमला असेल, काहीतरी आराम कर किंवा काहीतरी खाऊन घे. कारण या मुलाने काही खाल्लं नसतं, कारण त्याच्या मनात भीती असते जर मी काही खाल्लं तर काका मला ती पकड घेऊन देणार नाही. या हिशोबाने तो काही खात पित नाही. त्याला काकाने खूप हट्ट केला असतो पण तो खात काही नाही. त्याला पकड घेतली असते. हा आनंद गगनात मावत नाही, कारण माझ्या आईचे दिवस बदलतील, माझ्या आईच्या हाताला चटका लागणार नाही. अशा भोळ्या भाबड्या मनात त्याचा आनंद हा वेगळाच असतो. म्हणून घरी येतो, घरात जातो.
आई बसलेली असते. आता डोळ्यासमोर अजून एक चित्र तुमच्या समोर उभं राहिलं असेल, जर तुम्ही हा दिवस फेस केला असेल किंवा कुठेतरी यात्रेत गेला असाल, तर प्रत्येकाची आई कधी ना कधी विचारते की मुलाला की तू यात्रेत गेला, तिथे काय खाल्लं, काय बघितलं, कसं म्हणजे काय कसं कसं ते विचारते. त्याचप्रमाणे राजूची आई सुद्धा राजूला विचारते की बाळा तू गेलास, तू त्या यात्रेमध्ये काय बघितलं, पाळण्यावर बघितलं, काय खाल्लं, काय नाही ते मला सांग आणि माझ्यासाठी काय घेऊन आला. तर राजू असं त्याच्या आईकडे निरागस भावनेने बघतो. आई डोक्यावर पदर घेऊन त्याच्याकडे बघत असते की माझा मुलगा यात्रेला गेलाय, माझ्यासाठी काय आणलंय. राजूचे हात असे पाठीमागे असतात आणि राजू बोलतो की मी तुझ्यासाठी एक गोष्ट आणलेली आई. मित्रांनो, त्याच्या आईच्या डोळ्यात पाणी येतं लगेच. काय येत असेल हे तुम्हाला सर्व कळलं असेल, कारण राजूचे वडील खूप काही वर्षापूर्वी राजूला सोडून गेले होते. तेव्हापासून त्याची आई राजूकडे बघून जगत होती. तिचे काहीतरी दिवस बदलतील ही भावना तिच्या मनामध्ये सारखी येत असते आणि तो क्षण तिच्या पुढ्यात होता जेव्हा राजू बोलला की मी तुझ्यासाठी काहीतरी यात्रेतून घेऊन आलाय, तर तिला भरावून आलं आणि तो क्षण डोळ्यासमोर आला. त्याची आई त्याच्याकडे बघून त्याच्या आईच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. राजू असा उभा आहे आणि आता आई त्याला जशी जवळ घेणार, त्याला मिठीत मारणार, तेवढ्यात राजू ती पकड आईच्या पुढ्यापाशी करतो आणि आईला दाखवतो, घ्या आई, मी तुझ्यासाठी ही गोष्ट आणली आहे. त्या क्षणी त्याची आई अजून मोठ्याने रडायला लागते, कारण त्या भावना शब्दात मांडू शकत नाही कोणी, कारण त्या निरागस भावना नाही, त्यात जे प्रेम होतं राजूचं ते राजूने सिद्ध केलं होतं त्याच्या आईवर असलेलं. अशा प्रकारे मित्रांनो, आपण प्रपंच करत असताना किंवा आयुष्य जगत असताना या गोष्टी कुठे ना कुठे घडत आहेत. साधारण कुटुंबामध्ये या गोष्टीला खूप मान्यता आहे मित्रांनो, कारण आपण म्हटलं की सर्वसाधारण फॅमिलीमध्ये तेल मीठ ह्या गोष्टी लागत असतात, त्यासोबतच भावना खूप असतात. म्हणून मित्रांनो, वेळेची किंमत करा, माणसांची किंमत करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचं एक सबस्क्राईब माझ्यासाठी मोटिवेशन ठरतं. भेटूया नवीन उद्देशासह, नवीन व्हिडिओसह, नवीन विषयासह. तोपर्यंत आनंदी राहा, हसत राहा, काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.